कुठलाही व्यवसाय असो, जर सुरुवातीच्या काळात जर प्रॉफिट जर द्यायला लागला तर लोक नोकरी केलेच नसते. प्रत्येकजण धंद्यामध्ये उतरलं असतं, व्यवसाय जोडधंदे काही पण बिझनेस केला असतं प्रत्येकांनी. एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी असं का बोललेलो मी तुम्हाला सांगतो. आता पुरी बघा, आपल्या मस्त शेळ्या रेड नेपियर आहे बघा, किती आवडीने खातात बघा. रेड नेपियर आणि 4G बुलेट मिक्स. रेड नेपियर 4G बुलेट मिक्स हे बघा, 4G बुलेट आणि रेड नेपियर मस्त आहे ना, एकदम नियोजन एक नंबर आहे. कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्तपैकी तुरीचं गोळी खालेले आहेत शेळ्या. अजून मस्तपैकी आता 4G बुलेट नेपियरवरती ताव आहे. तर ठीक आहे, मी असं का बोललो मी तुम्हाला सांगतो. कारण एक कमेंट आलेली होती की बाबा मी 3 वर्षापर्यंत शेळीपालन केलं, 3 वर्षापर्यंत शेळीपालन केलं, मला असं काय परवडलेच नाही, किंवा मी जेवढं माझ्या मनामध्ये ठेवलेलं होतं की बाबा मी एवढं नफा कमवून किंवा एवढं मला पैसे येतील शेळीपालनामधून, तेवढे आलेलेच नाही, त्याच्यामुळे मी बंद करून टाकलं शेळीपालन. हे बघा, मला सांगा, जर धंद्यामध्ये जर तुम्ही जर असं जर विचार करत असाल तर ते कुठेतरी 100% चुकीचंच आहे ते. कारण कसं आहे, समजा आता मला चालू करून आता खरं म्हणजे आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये जर मी जर चांगला जर नफा कमवला असता तर प्रत्येकजण याच्यामध्येच उतरलं असतं. कारण कसं आहे, ह्या धंद्यामध्ये तुम्हाला सांगतो, शेळीपालनाविषयी बोलता येतं, कोणताही धंदा असो, घासावंच लागणार तुम्हाला 2-3 वर्ष, तो विषय सोडा. पण आता विषय शेळीपालनाचा चालू आहे बघा. आता इथून मी आतापर्यंत जेवढे मी बोकडे विकले, आपण मी पूर्ण शेडचंच काम कंप्लीट करून घेतलेलं. मी अगदी तुम्हाला मी खोटं बोलत नाही, मी एक शर्ट सुद्धा घेतलेलं नाही. बोकड विक्रीतून मी अंगातला शर्ट सुद्धा घेतलेला नाही, अजिबात घेतलेला नाही मी. एवढं मी पूर्ण अँगल, जाळी, हे सगळे दरवाजे, हे मध्ये मेडिसिन बॉक्स, हे पाठी वगैरे घेणं. आणि तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दाखवतो. हे पाठ आपण नवीन घेतलेली पाठ होती ना, आजच लागवड झाली, तुम्हाला दिसत असेल बघा, आजच लागवड झालेली पाठ, लक्षात आलं असेल. पुन्हा आज लागवड झाली, आज गाव गेलेली आहे. आता बरोबर डिसेंबरमध्ये येणार आहे ती. आणि तिचा बोकड पण दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, तिचा बोकड 2 महिन्याचा. म्हणजे सांगायचा उद्देश काय, हे रूल आहे. मी काय केलं आता बघा, नीट लक्ष द्या. 3 बोकडं होते, 3 बोकडं विक्री केले. त्याच्या बोकडातून फार्मचं काम कंप्लीट केलं. 10-15 हजार उरले. मस्तपैकी 10,000ची शेळी घेतली. ती 10,000ची शेळी आता मस्तपैकी एक बोकड दिली. परत लागवड झाली. मग काय झालं, मी पुढं वाटचाल करत राहिलो ना, म्हणजे सावकाश कासवाच्या गतीनं का होईना पण व्यवस्थित मी पुढं जातच आहे ना, चालत राहतोय ना मी. मग अशी मानसिकता तुम्ही ठेवतच नाही. तुमचं कसं आहे, काय नाही, चला एक 10-12 बोकडं आले, 7-8 बोकडं आले, विकले बोकड, घेतले कपडे, पिक्चर बघितले, जाऊन साऊथच्या थिएटरला, काहीतरी दुसरी चैनी केली, गेले फिरायला, गोवा बिवा फिरले. असं केल्याच्या नंतर धंदा होत नसते भाऊ. उलट ते म्हणजे लॉसमध्ये येत आहे. म्हणजे कसं, ते मुदलातून घाटा काहीतरी म्हणतात ना, तो तसा प्रकार होऊन जात असतो. म्हणजे सांगायचा उद्देश मला एवढाच आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो, अजूनही मी तुम्हाला तळमळीने सांगतो की बाबा ह्या धंद्यामध्ये 1000 दिवस मेहनत करा, मनापासून मेहनत करा प्रत्येक दिवस. हे बघा, तुम्हाला सांगतो, एक उत्साह असते बघा. 1 जानेवारीला आसपासच्या जिममध्ये जाऊन बघा, प्रत्येकजण जिम जॉईन करते बॉडी बनवण्यासाठी. पण 1 आठवडा झाला की पूर्ण जिम रिकामी होत असते. कारण की कोणाची मानसिकताच नाही. कारण की पहिले 2-3 दिवसच जास्त उल्हास असते प्रत्येकाला. मग तसंच आहे शेळीपालनामध्ये. तुम्ही ट्रेनिंग घेतले, तुम्ही काहीतरी माहिती घेतली, बऱ्याच फार्मला भेट दिली, काहीतरी हां बाबा इथं आले, समजा तर एव्हरेस्ट फार्मवरती तुम्ही आले, चांगला फार्म पिलाचं संगोपन चांगलं होतं, भारी आहे, 1 नंबर, असं तुम्ही म्हणजे कॉन्फिडन्स लेवल चांगला टॉप क्वालिटीचा होत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात, मग तिथं तुमची मानसिकता खराब होती, तुम्ही शेळीपालन बंद करता, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे सांगायचा मला एवढाच उद्देश आहे की व्यवस्थित काम करा. इथं 2 ते 3 वर्ष व्यवस्थित काम करणंच आहे तुम्हाला. कितीही तुम्ही पैसे बघा, तुम्हाला सांगतो, करोड रुपये जरी तुम्ही शेळीपालनामध्ये जरी इन्व्हेस्ट करायची तयारी असेल तरीही 2-3 वर्ष तुम्हाला अवघड जाणारच आहे. तरी सुद्धा तुमचं नुकसान होणार आहे, पोट फुगून शेळी मरणारच आहे. माझी एक शेळी सतत पोट फुगत होती म्हणून विक्री केली मी नवीन घेतल्याच्या नंतर. माझी कहाणी ऐकायचं तर लय वाईट वाटेल तुम्हाला सुद्धा, कारण मी एवढ्या बेकार परिस्थितीतून आणि एवढं हे झालंय. जर माझ्या फार्मवरती जर शेळी मेली नसती, पाठीमागची जे पोट फुगून तिचे 2 पिल्ले राहिले असते, आणि एक शेळी विक्री केली होती, तिनं पण 2 पाठी दिल्या होत्या, आतापर्यंत 16 राहिले असते, 16 लहान मोठे. तर सांगायचा उद्देश काय हे बघा, तुम्हाला सांगतो, सुरुवातीचे 3 वर्ष खूप महत्त्वाची शेळीपालनामध्ये तुम्हाला. आणि कसं आहे, पहिलं काय होतं, लाकडांच्या अगोदर वगैरे शेळ्या खूप स्वस्त भेटायच्या. समजा आता लागवडीच्या पाठी वगैरे 4-5 हजारला पाठी भेटायच्या. आपले बोकड पालनासाठी बोकड सुद्धा मी 3-3, 2.5, 3-3.5 हजारापर्यंत आणलेले होते. 3-3, 4-4 महिन्याचे बोकड सुद्धा आता 6, 6.5, 7.5, 8 हजारापर्यंत गेलेले आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश कसा आहे, शेळीपालन 100% परवडतंय. पण असं नाही की बाबा तुम्ही लगेच शेळी आणली लगेच 6 महिन्यामध्ये परवडते, असं नाही बरं का. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण तुम्हाला एकतर माहिती कमी असते, माहिती कमी असली की पैसा जास्त जातो. एक गोष्ट लक्षात घ्या, माहिती कमी आहे, पैसा जास्त जातो, माहिती जास्त आहे, पैसा कमी जातो. नॉर्मल गोष्ट आहे. फक्त त्याच्यामुळे मानसिकता चांगली ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा. फक्त चलत राहायचं, विचारच करायचा नाही की बाबा मी एवढे पैसे कमवले, तेवढे पैसे कमवलो, किंवा काहीतरी फायदा झाला. अजिबात विचार करायचा नाही, फक्त करत राहायचं, चलत राहायचं पुढं. मला सांगायचं एवढंच आहे, व्हिडिओचा उद्देशच एवढा आहे. कारण मला एक कमेंट आलेली होती की बाबा 3 वर्ष मी शेळीपालनमध्ये केलं, पण अजिबात तसं काहीच मला शेळीपालन पुरवलेलं नाही, उगा काहीतरी तुम्ही सांगताय किंवा खोटी माहिती सांगताय, किंवा हे असं शक्य नाही,
शक्य 100% शक्य आहे मित्रांनो. तुम्ही एक वेळेस करून बघा मनापासून मेहनत. फक्त 2 ते 3 वर्ष घासाल काय तर इथून पुढे आता जर तुम्ही जर फार्मची सुरुवात केली समजा 3 वर्षाच्या नंतर जरी तुमच्याकडे जर चांगला जर नफा यायला लागला ना त्यावेळेस बघा तुम्ही जेवढा विचार केला होता ना त्याच्यापेक्षा जास्त पटीने तुम्हाला भेटेल 3 वर्षाच्या नंतर. मला हे सांगायचं व्हिडिओमधून. तर ठीक आहे, एक कमेंट होती त्याच्यावरती मला थोडासा व्हिडिओ बनवावा लागला. कारण कसं आहे आता कोणताही धंदा असो शेळीपालनामध्ये समजा जर लगेच जर पैसे जर तंतोतंत जरी यायला लागले प्रत्येक शेतकरी प्रत्येक म्हणजे तरुण वर्ग शेळीपालनामध्ये उतरल ना. म्हणजे कसं आहे थोडंसं पेशन्स पाहिजे याच्यामध्ये, रेग्युलॅरिटी कन्सिस्टन्सी पाहिजे, त्याच्यामुळे मेहनत करण्याची तयारी सुद्धा पाहिजे. पहिल्या दिवशी जेवढा जोश असतो ना शेळीपालन सुरू केल्याच्या नंतर तो जोश कायमस्वरूपी असायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी काहीतरी होत असते. आता दसरा घास वगैरे खुरपणी केलेला आहे आपण, तो सेपरेट व्हिडिओ येणार आहे आपल्याला. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.